नमस्कार मंडळी, आज आपण बनवत आहोत गावठी कोंबडीचं गावरान चिकन. हे 1 किलो चिकन आहे. आता आपण त्याच्यासाठी वाटण तयार केलेलं आहे. खोबरं भाजून घेते, त्यात लसूण टाकलेली आहे. हा कांदा आहे आणि हे मी पेस्ट बनवून घेते आहे. लसूण, 2-4 मिरची, अद्रकचा तुकडा आणि कोथिंबीर, पुदिना. चिकन आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ही पेस्ट तयार आहे. आपण आता फोडणी घालूया. तेल जरा जास्त घालायचं, 2 मोठे चमचे भरून तेल घालायचं. तेल गरम झालेलं आहे. आपण तेजपत्ता घालूया आणि 1 कढीपत्ता कांदा घालायचा आहे. आणि आपण ही मिरची, आलं, लसूण याचं वाटण केलेलं आहे. पेस्ट आहे, ही पेस्ट घालत आहोत. मस्त आता कांदा परतलेला आहे. पेस्ट पण चांगली सुगंध यायला लागलेली आहे. आता आपण मसाले घालूया. 1 चमचा हळद घालायची आहे आणि हे लाल तिखट आहे, काश्मीरी पावडर 4 चमचे घालत आहे. आणि हा आपला घरचा मसाला आहे, तो 2 चमचे घालायचा आहे. तिखट असतो. चांगलं तेल सुटून घेऊया. पण आता हे चिकन टाकून घेऊया मसाल्यामध्ये. तेल चांगलं सुटलेलं आहे. स्टोव्हवर झाकण ठेवलं आहे आणि याच्यावर पाणी ठेवलं आहे. तर पाणी गरम झाल्यानंतर याच्यात ओतायचं आहे. आपण आता हे पाणी बघा यामध्ये ओतत आहोत आणि अर्धा तास चांगलं शिजवून द्यायचं आहे. आपण आता हे कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे, ते घालत आहोत. चिकन चांगलं शिजलेलं आहे. एक चमचा गरम मसाला घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालत आहे. वाटण चांगलं शिजलेलं आहे. आता वरून कोथिंबीर घालूया. चला, आपलं आता बघा मस्त चिकन आणि भात तयार आहे. नमस्कार मंडळी, बघा आता आपलं हे गावरान पद्धतीचं चिकन तयार आहे आणि राईस बरोबर खायला पण एकदम छान लागतं. तुम्ही पण असं करून बघा गावरान पद्धतीचं चिकन.